सर्व बंधूंनो व उपस्थित सर्व सिंधुदुर्गचे वैभववाडीचे सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी, आज माझ्या दृष्टिकोनातून एक आनंदाचा क्षण आहे. नितेश राणेजींना कल्पना नसेल की हा जो तो कार्यक्रम जो घेतलेला आहे, या कार्यक्रमाची एवढी व्याप्ती मोठी आहे की परत एकदा कोकणात तिने छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रतापांना जोडून आणलेले. आम्ही नुसतं निमित्त आहोत. महाराज कुमार लक्ष्मण सिंग असतील किंवा मी असेल, आम्ही नुसतं निमित्त आहोत. पण इतिहास हा आहे की दोन घराण्यांना जोडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमदार नितेश राणेजींनी केलं असं म्हणतात. काही चुकीचं होणार हा इतिहास आहे. जेव्हा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी हा सुद्धा उल्लेख 100% केला जाईल असं मला ठामपणाने आपल्याला सांगायचं. शिवाजी महाराजांचं आणि महाराणा प्रतापांचं काय संबंध होते हे आपल्याला समजणं गरजेचं. आज शिवाजी महाराज आणि छत्रपती परिवारचं कुठल्या राजघराण्याला जास्त मानत असेल तर नंबर 1 ते महाराणा प्रताप घराण्याला मानत. त्याला कारण आहे की शिवाजी महाराजांचं घराणं हे मूळ सिसोदिया घराणं आहे आणि सिसोदिया घराणं म्हणजे हे महाराणा प्रताप घरातला एक मुलगा हा वेरूळला आला आणि तिथून मग हे छत्रपती घराण्याचा परिवार सुरू झाला. मग ते कोकण असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, मग देशाच्या स्वराज्यासाठी जो लढा दिला. आणि म्हणून हे घनिष्ठ संबंध या दोन परिवाराचे. मगाशीच मी महाराज कुमारजींशी बोलत होतो की महाराणा प्रताप वारले केव्हा? 1597 ला वारले. शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला? 1630 ला झाला. हे दोन महाराणा आणि महाराज जर एकत्र आले असते एका वेळी तर मला नाही वाटत ते मोगल दिसले असते. मला नाही वाटत की हे सगळे जे आपण नाव ऐकतो, औरंगजेब, अकबर किंवा अनेक सगळे मोगल सरदारांची नावं ऐकतो, हे तुम्हाला दिसू शकले नसते. म्हणजे ठीक आहे, काळाचा प्रश्न होता, पण मुद्दा मला आपल्याला सांगायचं होतं. मला आमदार नितेश राणे व त्यांच्या सर्व सहकार्याचं मला मनापासून कौतुक याच्यासाठी करायचंय. जे कलादालांचं उद्घाटन झालं, ज्या पद्धतीने त्याच्यावर रिसर्च केलेला आपण, ज्या पद्धतीने मांडणी केलेली, एवढी चांगली मांडणी तुम्हाला महाराष्ट्रात किंबहुना राजस्थानमध्ये सुद्धा आहे का? मला प्रश्न आहे. एक उदयपूर घराणे आपल्या म्युझियम जर सोडलं तर एवढ्या चांगल्या पद्धतीचं मांडणी इतकी सुंदर केलेली आहे. माझी एवढीच त्यांना विनंती आहे, जे सगळे रिसर्च करणारे, की शिवाजी महाराजांचं जे त्यांनी लिहिलेलं आहे तिथं, पण ते ठळकपणे लिहिणं गरजेचं आहे की शिवाजी महाराज हे मूळचे सिसोदिया घराण्याचे, हे मेवाडचे आणि ह्या घराण्यात इथं आलेले आहेत. कारण हे जे नातं हे दोन शूरवीर कसे घडले हे ह्या दालनाच्या माध्यमातून आपण दाखवू शकाल अशी माझी त्यांना विनंती. त्यांनी ऑलरेडी केलेलं सगळं, पण त्यांनी आणि चांगल्या पद्धतीने करावं अशी माझी त्यांना विनंती आहे. आज मी जास्त काय फार सामाजिक बोलणार नाहीये, पण एक जुन्या आठवणी मला मुद्दाम पत्रकारांना सांगायचे, नारायण राणे साहेबांना सांगायचे, जयकुमार रावजींना सांगायचे. 1961 ला ज्यावेळी क्वीन एलिझाबेथ ही राणी उदयपूरला आली होती आणि त्यावेळी लक्ष्मण महाराज कुमार यांचे आजोबा त्यावेळी महाराणा होते आणि महाराणा साहेबांनी खास करून कोणाला आगत येऊन बोलावलं सर राणीच्या बाजूला बसायला, तर ते कोल्हापूरचे आमचे आजोबा छत्रपती शहाजी महाराजांना बोलले. म्हणजे किती मोठा इतिहास आहे. काय गरज होती त्यावेळी महाराणा उदयपूरना कोल्हापूरचे छत्रपती शहाजी महाराजांना बोलवायचं. आणि म्हणून मी म्हंटल आपल्या नितेशजींना की हा जो तुम्ही कार्यक्रम घेतलाय की दोन नातवंड त्याच घराण्यातले आज तुम्ही या कार्यक्रमाला तुम्ही बोलवता, हा अभिनिमित्त आहे. तर हा इतिहास आहे. इतिहासात ज्यावेळी नोंद होईल 1961 नंतर जयकुमार रावजींनी आम्हाला तिकडे बोलवलं त्यांच्या इथं, आणि त्यांच्यानंतर जर कोणी बोलवलं असेल तेही कोकण पट्ट्यात पहिल्यांदा ते तुम्ही आहात. आणि म्हणून मी मनापासून आपलं मी आभार व्यक्त करतो. मला सुद्धा या कला दालनमध्ये गेल्यानंतर इतक्या बऱ्याच गोष्टी मला दिसून आल्या की मला एक मगाशी प्रश्न एकाने केला की करवीर संस्थांमध्ये वैभववाडी होता, पण मला ते उत्तर देता आलं नाही. ज्यावेळी सगळ्या राजपूत मंडळींनी सांगितलं की राजे कोल्हापूर संस्थांमधलाच भाग आहे, त्यांना पंत अमात्य बावडेकर, रामचंद्र पंत अमात्य बावडेकर जे होऊन गेले, जे बावडा जहागीर मधलाच हा एक भाग आहे आणि म्हणून हे कोल्हापूर संस्थांमध्येच विषय होता. आणि रामचंद्र पंत अमात्य बावडेकर जे 5 छत्रपतीला सेवा केली,
ज्यांनी पंतांमध्ये ते 5 छत्रपतींचे होते ते, म्हणजे असा योग सुद्धा रामचंद्र पंतांमध्ये त्यांना ते मिळाला होता. एवढा मोठा वारसा हा वैभववाडीचा आणि करवीरकरांचा आणि छत्रपती घराण्याचा आणि आपल्या सर्वांचा आहे. म्हणून एवढाच कार्यक्रम झाला आणि आमचा विषय थांबत नाही. केव्हाही आपण आमच्याकडे काहीच मागितलं आम्ही निश्चित तुमच्याशी अहोरात्र सेवेशी असू. तुमच्याकडे एक आमदार नितेश राणेजी आहेत, माजी खासदार निलेश राणेजी आहेत, नारायण साहेब, तर तुमचा आशीर्वादच तुम्हाला, तर तुम्हाला अनेक माणूस मिळाला म्हणजे तो संभाजी छत्रपती आहे. आणि मला या प्रसंगाबद्दल एक सांगायचंय की सिंधुदुर्ग किल्ला सुद्धा हा सिंधुदुर्ग तालुका आहे आणि सिंधुदुर्ग किल्ल्यात तो शिवाजी महाराज हा एकमेव समुद्रातला किल्ला आहे जो शिवाजी महाराजांनी स्वतः बांधून घेतला. म्हणजे ज्या शिवाजी महाराजांना नौदल प्रमुख, नौदलचा जनक असं संबोधलं जातं, तो शिवाजी महाराजांचा किल्ला त्यांनी बांधून घेतला. ते शिवाजी महाराजांचं मंदिर जे आहे तिथं पहिलं मंदिर आहे शिवाजी महाराजांचं, आणि ते शिवाजी महाराजांचं मंदिर त्यांचे चिरंजीव राजा महाराजांनी बांधलं. पुढचा सभा मंडप जो आहे तो राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी बांधला. म्हणजे कोल्हापूरचा किती तुमचे घनिष्ठ संबंध आहेत. परवाच मी एक मिटिंग झालेली आहे, मी पत्रकार बंधूंना सांगू इच्छितो एक 4 महिन्याच्या अगोदर की ज्या मंदिराचं जीर्णोद्धार करायचंय ते पुरातत्व खातं ती परवानगी देत नसल्यामुळे ते त्या मंदिराचं जीर्णोद्धार झालं नाही. आणि परवा 4 महिन्याच्या अगोदर मी खास करून एक मिटिंग मुंबईत दिल्लीत बोलवली. डायरेक्टर जनरल ASIच्या बरोबर उषा शर्मा मॅडम जे आहेत त्यांच्यावर पूर्व मिटिंग केली. त्यावेळीचे पूर्वीचे कलेक्टर त्या मिटिंगला होते आणि त्यांनी खास परत एकदा त्यांनी परवानगी दिलेली आहे ते मंदिराचं जीर्णोद्धार करायला. माझी कलेक्टर साहेबांना विनंती आहे मिटिंगचे सगळे मिनिट्स मी आपल्याकडे पाठवून देतो आणि लवकरच्या लवकर PWDच्या माध्यमातून त्याचं मंदिराचं जीर्णोद्धार व्हावं एवढीच मी या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो. आणि परत एकदा मी नितेश राणेजींना मनापासून आभार व्यक्त करतो की आम्हाला ही संधी मिळाली की 2 शिवाजी महाराजांचं घराण्यातलं आणि शहाजी महाराजांचं नातू आणि